नमस्कार सर्वांना. तर आज होती संक्रांत आणि हा व्लॉग आहे संक्रांतीच्या दिवशीचा. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर संक्रांतीच्या दिवशी मी छान अशी साडी घातली होती आणि आजच्या दिवशी सुवासिनींसाठी हा खास असतो, कारण वर्षातला पहिलाच सण असतो संक्रांत. आणि संक्रांतीला छान असं बायका नटतात. तर मी तयार होण्याच्या आधी ना इथं ओसं तयार करायला घेतला होता. त्यानंतर मग साडी ते घातली होती. तर इथं मी माझ्याकडे ज्या शेंगा होत्या त्या दिवशीच मी थोड्या जास्त आणल्या होत्या, त्या होत्या. आणि मग भाजी घेतानाच मी थोडी थोडी जास्त घेतली होती. आणि मी ओसा घरीच तयार केलेला होता आणि मला तिळगुळाचे लाडू पण करायचे होते. त्यासाठी इथं मी हावरी भाजून ठेवली होती. आता आमच्या इकडे याला हावरी म्हणतात, तिळालाच हावरी म्हणतात, तुमच्याकडे पण म्हणत असतील. तर इथं मी ओसा तयार करून घेतला आणि असा मिक्स केला. वांग वगैरे कापून घेतलं, गाजर कापून घेतलं. ओंबे मी अशाच ठेवणार होते. आणि हे जे तिळगुळ मिळतात विकत साखरेचे, तर हे पण आणले होते. तर वरदला स्कूल होतं, त्याला सुट्टी नव्हती स्कूलमध्ये, कारण त्यांचा ॲन्युअल डे आलेला होता आहे त्यामुळं. तर मग तो स्कूलमध्ये गेला होता, त्यामुळं मग मी माझं आवरलं, घरातली सगळी कामं आवरली, लवकरच उठले होते. कामं आवरून मग मी इथं सुगडे जे आहेत ते मी हे केले, धुवून घेतले पाण्याने आधी आणि त्यानंतर मग सुकवले. नंतर मग मी सुगडांची पूजा करायला घेतली. साडी वगैरे घालून तयार झाले होते आणि हेअरस्टाईल काही सिम्पलच केली होती, काही केलं नव्हतं एवढं. तर मला जेवढं जेवढं माहिती आहे मी तेवढं सगळं केलं. तर मी सुगडांमध्ये ना इथं जो तयार केलेला ओसा होता ना तो भरून घेतला थोडा थोडा. आणि जे मी तुळशीसाठी खण आणला होता त्यामध्ये पण मी भरून घेतला ओसा. आणि ह्या खणांची आधी नाही पूजा करायला लागते आणि त्यानंतर मग आपल्याला ते ओसायला घ्यायला लागतात. तर मग मी इथं हे खण मांडून घेतले पाटावरती. तर मी पाटावरती सगळ्यात आधी गणपतीची स्थापना केली होती, कारण कोणतीही पूजा मांडताना सगळ्यात आधी गणपतीची स्थापना करायला लागते म्हणून. तर मग मी इथं छोटे जे तुळशीचे खण होते ते पण ठेवले आणि मग मी ह्या पंत्या ठेवल्या. आता गावाकडे ह्या अशा पंत्या देत नाहीत, फक्त हे खणच देतात, पण आता इथं देतात ते. तर मग मी आणल्या होत्या त्या 2 पंत्या पण. आणि मग मी फुलं पण आणली होती, खूप ताजी फुलं मिळाली होती. तर रांगोळी पण काढली होती छोटीशी. त्यानंतर मग मी इथं घरी बनवलेले तिळगुळाचे लाडू ठेवून घेतले. त्यानंतर मग मी इथं दिवा पण ठेवला आणि त्यानंतर जे विकत आणलेले होते तिळगुळ ते पण ठेवले. मग इथं मी हळदी कुंकू वाहून घेतलं. खणांना आधीच लावलं होतं, पण परत एकदा मी इथं वाहिलं, त्यानंतर मी स्वतःला पण लावलं. इथं मी पाया पडले ह्या खणांच्या. आणि आज जायचं होतं मंदिरामध्ये, तर आळंदी जवळच असल्यामुळं ना वौसायला आम्ही मंदिरात जाणार होतो. आणि माऊलींच्या मंदिरात मी पहिल्यांदाच जाणार होते वौसायला. तसं तर पाया पडायला भरपूर वेळा गेलो होतो, पण मी हे लाडू बनवून घेतले त्याआधी. तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहे, कारण खूप पटकन होतात, अगदी 5-10 मिनिटातच. त्यासाठी आपल्याला हावरीना भाजून घ्यायला लागते आणि त्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे थोडेसे टाकायचे, मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटायचे आणि त्याचे छोटे छोटे असे लाडू बांधायचे. तर इथं साडीवर मॅचिंग असं मी काढून ठेवलेलं होतं. तर आज मी हे कानातलं घालणार होते, मंगळसूत्र आणि गळ्यातला हार. आणि हिरव्या बांगड्यांशिवाय तर आपल्या सुवासिनीचा हातच पूर्ण होणार नाही. सणाच्या दिवशी तर हिरव्या बांगड्या घातल्याच पाहिजेत. तर मग मी इथं बांगड्या पण काढून ठेवल्या होत्या हिरव्या, आणि आज हिरव्या कलरची साडी पण काढून ठेवली होती, मग तीच घातली. आणि इथं छान माझी पूजा झालेली होती, किती छान दिसत होती पूजा. आणि इथं पूजा झाल्याच्या नंतर मग हे माझे जे सुगडे आहेत ते घेऊन मग पूजा करायची होती. इकडं सकाळीच मी देवपूजा पण केली होती छान अशी. त्यानंतर मी ताट तयार केलं. ताटामध्ये मी तिळगुळ घेतले, हळदी कुंकू घेतलं आणि माझे जे होते सुगडे ते पण घेतले. नंतर आम्ही मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये इथं सगळीकडे गजरेवाले बसले होते. मग आम्ही आमच्यासाठी पण गजरा घेतला. आणि आजच्या दिवशी ना भारी वाटतं गजरा वगैरे लावायला, तर मग मला तसाही गजरा खूप आवडतो. मग ओवीसाठी आणि माझ्यासाठी आणि ओवीच्या मम्मीसाठी असं आम्ही तिघींसाठी पण गजरा घेतला. तर ओवीला पण गजरा लावायचा होता, तिला पण लावला. आणि इथं माझ्या हातात 2-2 ताटं होती, कारण चिकू त्रास देत होता, चिकूला उचलून घेतलं होतं त्यांनी, म्हणून मग मी ताटं घेतली होती. मग गजरा त्यांनीच मला लावला. तर आम्ही इथं मंदिरामध्ये आलो आणि इथं मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी होती. दर्शनाला तर खूप मोठी लाईन होती. मग आम्ही इथं बाहेरच वौसायला सुरुवात केली आणि खूप साऱ्या बायका आल्या होत्या वौसायला. मस्त मस्त सगळ्या छान नटून आल्या होत्या, मस्त साड्या पण घालून आलेल्या होत्या. तर आता आम्ही इथं 3घीच जणी होतो वौसायला. आणि मग नंतर आम्ही शेजारच्या बायका होत्या त्यांना पण वसणार होतो. तर सगळ्यात आम्ही इथं वौसायला घेतलं. तर सगळ्यात आधी हळदी कुंकू लावलं
तर ह्या वर्षी संक्रांत जी होती ती संक्रांतीला पिवळ्या कलरचं काही घालायचं नव्हतं. त्यामुळं मग पिवळ्या कलरची कुणाचीच साडी वगैरे नव्हती काही. तर मग इथं आम्ही ना ओवासायला घेतलं आणि लावताना पण आम्ही आधी कुंकू लावत होतो. कारण सगळे असे म्हणत होते की हा येलो कलर पिवळा कलर आहे त्यामुळे आधी कुंकू मग हळद लावायची. तर आता इथं ओवासायला घेतलं आणि आता सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा, जन्मोजन्मी ओवसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून मग आम्ही एकमेकींना ओवासायला लागलो. आणि खूप भारी वाटत होतं कारण आम्ही पहिल्यांदाच माऊलींच्या मंदिरामध्ये ओवासायला आलो होतो. तर खूप लांबून लांबून बायका येतात इथं ओवासायला आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती. इथं मस्त आमच्या गप्पा पण चाललेल्या होत्या की नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. तर नाव पण घ्यायचं असतं. तर इथं ओवीच्या मम्मीने मला ओवासलं, त्यानंतर मग मी पण त्यांना ओवासलं आणि असं ओवसा पदरात घ्यायचा असतो. तर मग आम्ही इथं ओवासलं. त्यानंतर शेजारच्या काही बायका होत्या त्यांना पण ओवासलं आणि वरचं स्कूल होतं, तो स्कूलमध्ये होता त्यामुळं मला त्याला घ्यायला पण जायचं होतं. 1 वाजता त्याचं स्कूल सुटतं. मग म्हटलं आता पटपट आवरायचं म्हणून चाललं होतं आमचं आणि खूप भारी वाटत होतं. मस्त मज्जा मस्ती चालली होती आमची आणि हे सगळं व्हिडिओ ओवी काढत होती. तर ओवीने खूप छान असे व्हिडिओ काढले. तिच्याकडेच मी मोबाईल दिला होता. तर पाहू शकता की किती गर्दी झालेली आहेत मंदिरामध्ये आणि खूपच बायका आलेल्या आहेत मंदिरामध्ये. तर इथं प्रसाद पण मिळत होता पाठीमागच्या बाजूला. तर खूप सारे जण इथं बसून प्रसाद पण खात होते आणि मंदिर पहा किती सुंदर दिसत होतं आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती. पोलीस पण भरपूर होते आणि सारखं सांगत होते की तुमचं झालं असेल ओसून तर पुढे चला, पुढे चला, पुढे चला असं सांगत होते. आणि इथं पण भरपूर बायका फुगड्या वगैरे खेळत होत्या. मस्त लांबून लांबून बायका येतात. हे पहा इथं फुगड्या पण खेळत होत्या बाजूलाच बायका आणि छान वाटत होतं. पहिल्यांदा चालू होतं. तर अशी झाली आमची मस्त संक्रांत. तर वरदला घ्यायला जायचं होतं. मग आम्ही आता निघालो होतो कारण वरदचं स्कूल आमचं इथं ओसून वगैरे झालं आणि खूप छान असं वाटलं कारण की लांबून लांबून माणसं इथं येतात. लांबून लांबून बायका गाड्या वगैरे करून येतात ओवासण्यासाठी माऊलींच्या मंदिरात आणि आम्हाला आज इथं यायला मिळालं. पहिल्यांदाच आलो होतं. तर आता मी वरदला घ्यायला जाणार होते. तर ओवीला पण सोबत घेऊन गेले. तर वरदला स्कूलमधून घेऊन आले आणि त्याने पहा इथं काय केलं होतं, गाड्या मांडल्या होत्या त्याच्या आणि गाड्यांना हळदी कुंकू लावत होता. माझ्याकडून दिवा लावून घेतला होता आणि म्हटलं की मला माझ्या गाड्यांची पूजा करायची म्हणून त्याने अशा गाड्या मांडल्या होत्या. त्याला काय वाटलं काय माहिती पण त्याने अशा लाईनमध्ये मांडल्या होत्या. तर छान अशी आमची संक्रांत आजची सेलिब्रेट झाली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमची संक्रांत कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.